नमस्कार. अजून काही एक्झाम्पल्स. सॉल्व द इक्वेशन cos इनवर्स x प्लस 2 sin इनवर्स x इज इक्वल टू 2 पाय. इथे प्रूव्ह दॅट नाही म्हटलेलं, सॉल्व द इक्वेशन म्हटलं म्हणजे x ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करायची. सो आपल्याला cos इनवर्स आणि sin इनवर्सच्या आयडेंटिटीज म्हणजे त्याचे काही फॉर्म्युलेज माहिती असायला हवे. आता आपण याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x इज इक्वल टू पाय बाय 2 होतं. सो ती व्हॅल्यू कुठेतरी यूज करता येईल. इथे cos प्लस 2 sin इनवर्स असं आहे, तर मी डायरेक्ट नाही येणार, पण कॉसच्या प्लेसला साइन किंवा साइनच्या प्लेसला कॉस आपल्याला तिथे रिप्लेस करता येईल. सो आपण ती आयडेंटिटी आधी घेऊया. वी नो दॅट साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय. सो आपण कॉस इनवर्सची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया. मग ती काय होईल? कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स एक्स. दॅट इम्प्लाइज कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स एक्स. आता हे इक्वेशन आपण कन्सिडर करूया आणि कॉसच्या तिथे आपण साइनच्या इन टर्म्स ऑफ साइन इनवर्स ही व्हॅल्यू रिप्लेस करूया. सो इक्वेशन बिकम्स दॅट इम्प्लाइज कॉस इनवर्स एक्सच्या इथे आपण ही व्हॅल्यू घालूया पाय बाय 2 मायनस साइन इनवर्स एक्स प्लस 2 साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 2 पाय. इथे आपण दोन्ही साइड कन्सिडर करणार, इक्वेशन कन्सिडर करणार, कारण प्रूव्ह दॅट नाही म्हटलं. इक्वेशन कन्सिडर करून आपल्याला व्हॅल्यू ऑफ एक्स तिथे फाइंड आउट करायची. सो मायनस आणि प्लस प्लस झालं, दॅट इम्प्लाइज आणि पाय बाय 2 जर इकडे ट्रान्सफर केले एक एक स्टेप करूया आपण. पाय बाय 2 प्लस साइन इनवर्स एक्स बिकॉज दिस इज मायनस 1 प्लस 2 प्लस साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 2 पाय. तर पाय बाय 2 तिकडे टाकूया. दॅट इम्प्लाइज साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 2 पाय मायनस पाय बाय 2. सो 4 पाय मायनस पाय अपॉन 2. सो 3 पाय बाय 3 पाय बाय. सो आपल्याला व्हॅल्यू मिळाली साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 3 पाय बाय 2. आता इनवर्सच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहेत. सो दोन्ही ठिकाणी जर साइन ऑपरेट केलं तर आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळेल आणि मग ती व्हॅल्यू काय येते फक्त आपल्याला साइनची कुठली व्हॅल्यू येते ती चेक करावी लागेल. सो दॅट इम्प्लाइज एक्स मीन्स ऑपरेटिंग साइन ऑन बोथ साइड मीन्स साइन ऑफ साइन इनवर्स मीन्स एक्स इज इक्वल टू साइन ऑफ 3 पाय बाय 2. आता साइन ऑफ 3 पाय बाय 2 ची व्हॅल्यू काढली की आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळेल. 3 पाय बाय 2 म्हणजे 270. सो 270 ला काय व्हॅल्यू येते? ह्या व्हॅल्यूज पाठ नसतील कारण 0 to 90 पर्यंतच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असतील, पण आपल्याला माहिती आहे आपण त्या सर्कलवरनं त्या सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या होत्या. सो इथे ती 0 होती साइनची, इथे ती 1 होती प्लस 1 होती, इथे 0 झाली, परत पाय लागली, इथे 2. दिस इज पाय बाय 2, दिस इज 2 पाय बाय 2 आणि 270 म्हणजे 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 ला इथे किती व्हॅल्यू आहे? -1 व्हॅल्यू. सो एक्स ची व्हॅल्यू इथे काय असणार? -1. सो दॅट इम्प्लाइज एक्स इज इक्वल टू -1 आणि हेच त्याचं सोल्युशन. नेक्स्ट एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट cos इनवर्स 4/5 प्लस tan इनवर्स 4/3 इज इक्वल टू पाय बाय 2. आता याच्यासाठी काही फॉर्म्युले वगैरे आहेत का आपण चेक करूया. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण प्रूव्ह केलाय. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ ते x प्लस y अपॉन तो फॉर्म्युला आहे ना, तो फॉर्म्युला अप्लाय करता येईल, पण दोन्ही ठिकाणी tan इनवर्स पाहिजे. इथे लेफ्ट साईडला एक cos इनवर्स दिसतोय. सो त्या cos इनवर्सला जर आपल्याला ट्रान्सफर करता आलं tan इनवर्स मध्ये तर आपल्याला तो फॉर्म्युला अप्लाय करता येईल. सो आपण cos इनवर्स कन्सिडर करूया. सो कन्सिडर cos इनवर्स 4/5 आहे. 4/5 इज इक्वल टू सम थीटा. आता दोन्ही ठिकाणी cos अप्लाय केलं की काय होणार? cos इनवर्स कॅन्सल होईल. दॅट इम्प्लाइज 4/5 इज इक्वल टू cos थीटा. cos थीटा मिळालं की tan थीटा काढणं इझी आहे. cos थीटा वरून एक तर sec थीटा अँड देन tan थीटा असं काढू शकतो, और sin थीटा अँड देन tan थीटा असं फाइंड आउट करू शकतो. कुठल्याही वेने तुम्ही करू शकता. सो sin थीटा काढू आपण. sin थीटासाठी ती आयडेंटिटी यूज करणार. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. So sin theta is equal to square root of 1 minus cos square theta. So square root of 1 minus 4 means 16 upon 25. So 25 minus 16 means 9 square root of 9 upon 25 which is equal to 3 by 5. So sin theta मिळाला आपल्याला. sin theta is equal to 3 by 5. sin theta cos theta जर माहिती असेल तर आपण tan theta काढू शकतो. डायरेक्ट काढूया आता. So that implies tan theta is equal to 3/5 upon 4/5. 3/5 upon 4/5. So which is equal to 3/4. Tan theta is equal to 3/4 मिळाला आपल्याला.
आपल्याला टॅन इनव्हर्स पाहिजे इथे, याला आपल्याला रिप्लेस टॅन इनव्हर्सने करायचं, त्यामुळे आपण टॅन इनव्हर्स ऑपरेट करूया दोन्ही साईडला. सो दॅट इम्प्लाइज टॅन इनव्हर्स टॅन गेट कॅन्सल, थीटा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 3/4. आता ऑब्झर्व केलं तर इथे पण त्याला इक्वेशन 1 म्हणू. इक्वेशन 1 मध्ये थीटाची एक व्हॅल्यू आहे, इक्वेशन 2 मध्ये एक थीटाची व्हॅल्यू आहे. सो दोन थीटाच्या व्हॅल्यू आहेत, दॅट मस्ट बी सेम, त्या दोन्ही व्हॅल्यू सेमच असल्या पाहिजेत. त्यामुळे आपण लिहिणार फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 cos inverse of 4/5 is equal to this tan inverse of 3/4. इक्वेशन 3 म्हणूया, कारण ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार. आता कन्सिडर LHS. LHS कन्सिडर करूया आणि ही जी व्हॅल्यू आहे त्याला ह्या व्हॅल्यूने रिप्लेस करू. सो कन्सिडर LHS. कन्सिडर LHS. ही LHS कन्सिडर केली ती सगळी लिहून घ्यायची. आता cos इनव्हर्सला tan ने रिप्लेस करूया. सो tan इनव्हर्स 3/4 प्लस दिस tan इनव्हर्स 4/3. आता ह्याच्यासाठी आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो, बिकॉज दिस इज x, tan इनवर्स x and प्लस tan इनवर्स y असं आलं ते. सो विच इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ, फॉर्म्युला अप्लाय करूया, x प्लस y म्हणजे 3/4 प्लस 4/3 अपॉन कॅल्क्युलेशन आहे आता 1 मायनस xy. 1 मायनस xy मीन्स 1 मायनस 3/4 इंटू 4/3. काही कॅन्सल होत आहे का किंवा काही येत आहे का चेक करूया. सो 3 3 4 4 कॅन्सल झाले. 1 मायनस 1 डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला 9 प्लस 16 म्हणजे 25 अपॉन 4. सो विच इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, कॅल्क्युलेशन करायचं आहे फक्त, 25 अपॉन 12 अपॉन 0. पण टॅन इनवर्स ऑफ 0, आता 25 अपॉन 12 म्हणजे हा नंबर काय झाला, हा इन्फिनिटीकडे टेंड होणारा नंबर आहे. डायरेक्ट इन्फिनिटी नाही पण इन्फिनिटीकडे टेंड होणारा, बिकॉज anything upon 0 tends to infinity. So which is equal to tan inverse of infinity असं म्हणण्यासारखं आहे. tan inverse of anything upon 0 means tan inverse of infinity म्हणण्यासारखं. आता इन्फिनिटी व्हॅल्यूज कुठल्या ह्याच्या येतात, tan inverse infinity म्हणजे काय असणार आहे, कुठल्या व्हॅल्यूसाठी इन्फायनाइट होतं. तो जर ग्राफ तुम्ही डोळ्यासमोर आणलात तर π/2 हे -π/2 0. सो हा ग्राफ इथून π/2 ला इन्फिनिटीकडे जातो, 0 ला 0 होतो, परत -π/2 ला इन्फिनिटीकडे. इन्फिनिटी व्हॅल्यू मिळणारे असे इन्फायनाइट व्हॅल्यूज आहेत, हे रिपीट होत असतात. पण आता आपल्याला RHS काय प्रूव्ह करायचे, π/2. सो π/2 ला पण टॅनची व्हॅल्यू इन्फिनिटीकडेच जाते की इन्फिनिटी होते. सो टॅन इनवर्स ऑफ इन्फिनिटी कॅन बी रिटन ॲज π/2 which is equal to RHS. Hence LHS is equal to RHS means 2.